घाण्यावर तेल काढणाऱ्या व्यापाऱ्यांनी आणि बारामतीतील तेल विक्रेत्यांनी याला विरोध केला। तेलामध्ये भेसळ करणाऱ्यांवर जरूर कारवाई व्हायला हवी, मात्र यामुळे सुटतेल विकणाऱ्यांवर आक्षेप घेऊ नये। आजच्या घडीला सुटतेल विक्री बंद केली तर सर्वसामान्य ग्राहकांची अडचण होईल, त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी तेली समाजाने केली। तर एफडीएच्या नियमाप्रमाणे आम्ही आमच्या तेलाच्या प्रत्येक बॅचमधील पोषण मूल्य प्रयोगशाळेकडून काढून घ्यायला तयार आहोत, तसंच तेलाच्या बाटलीवरही प्रकाशित करू असं व्यावसायिकांचं म्हणणं आहे। रोज सकाळी दिवसभर नोकरी धंदा करायचा, संध्याकाळी पैसे हातात आले की पहिला तेल, साखर, मीठ हे गरजेच्या वस्तू घेतात। त्यामुळे तेली समाज हा भेसळ करतो हे म्हणणं चुकीचं आहे। सगळ्या तेल उत्पादकांना आणि सर्व तेल विक्रेत्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय आपण काय करायचा तो ठरवून घ्यावा। भेसळ करणाऱ्यांना तुम्ही योग्य ती कारवाई करावीच, त्या पाठीशी आम्ही आहेच। कारण का भेसळमुळे तेलात जर भेसळ केली तर आमचा तेली समाज हा खराब होणार आहे। भेसळ तेल विकते म्हणून त्यासाठी त्यांनी जे भेसळ करतात त्यांना त्यांनी कठोर कारवाई करावी ही आमची तुमच्या माध्यमातून मागणी आहे। आज अशी परिस्थिती झाली, मुंडे साहेबांनी सांगितलं सुट्टे तेल विकू नका। आता आमचं कसं काय होणार? आम्ही काय कसं जगायचं? प्रपंच आहे आम्हाला, मुलं बाळ आहेत, मुलांचे लग्न व्हायचे आहेत, किती अडचणी आहेत। आता काय 2026 मध्ये आता प्रत्येक सीड्सचे भाव खूप वाढलेले आहे, तर त्यामुळे आमचा जो नफा आहे हा खूप म्हणजे खूप कमी झाला आहे। आत्ताच्या कंडिशनमध्ये आम्ही जे व्यवसाय करतो हा नो लॉस नो प्रॉफिटमध्ये करतोय। त्याच्यामुळे माझी फक्त मागणी एवढीच आहे की जे आता एफडीएने नियम काढले त्यामध्ये फक्त ज्या ह्या गोष्टी केलेल्या आहे याच्याबद्दल आम्हाला जरा स्पष्टता द्यावी किंवा मार्गदर्शन करावं। फक्त व्यापारीच नाही तर सुट्या तेलाच्या विक्रीवरील बंदीमुळे सामान्य आणि गरीब कुटुंबाचं अर्थकारण संकटात येण्याची शक्यता आहे। जालन्यात सुट्या खाद्यतेलावरील विक्रीवरील बंदीचा परिणाम आता हळूहळू दिसू लागला। सामान्य आणि गरीब कुटुंबातील महिलांना घरातील अर्थकारण त्यांचं संकट आलंय। नेहमी गरजेनुसार आणि कधी 40-50 रुपयांचं सुट्टं तेल विकत घेणाऱ्या महिलांना पॅकिंगचं तेल घेणं अवघड होतंय। शिवाय घरातील तेलाच्या फोडणीला यामुळे मर्यादा आल्या आहेत। सुट्ट्या तेलावर बंदी आणली तर आम्ही कधी 20 रुपयाचं कधी 50 रुपयाचं आणून खात होतो, पण आता एकदम 150-200 रुपयाची पुडी कशी आणावा? आणली तर ते गरीबाच्या घरात पुरतं का आणायला? 300 रुपये रोज कमवून सनी मग आता गरीबाचं कसं निभण? पुरत नाही आम्हाला इतके महागाचं तेल आणणं। मजूर रोज कामाला जातो, त्याला 500 रुपये, काही जणांना ज्या महिला आहेत ज्या झाडू पोछा काम करतात त्यांना 300 रुपये रोज आहे। त्यांना जर सुट्टे तेल घ्यायला गेले तर मार्केटमध्ये पॅकेट घ्या म्हणतात आणि पॅकेटचा रेट आहे 200 ते 250 रुपये, 180 रुपये लिटर। आणि त्यांना जर रोजचे काही लोक असे आहेत की रोजचं कमवणार आणि रोजचं खाणार, तर ते 10 रुपये 5 रुपयाचे तेल आणतात आणि रोजची उपजीविका भागवतात। पण असे सरकारने जर त्यांना सुट्टे तेलावर बंदी केली तर त्यांनी खायचं काय आणि जगायचं काय? आम्ही गरीब लोकांना कसं खावं? ते आम्ही 50 रुपयाचं 20 रुपयाचं तेल आणून पावशेर खातो, आता 150 रुपयाला पाकिट केलंय, मग आम्ही कसं खावा? 4 लेकर आहेत आमच्या पाठीमाग। सुट्टं तेल भेटणं हे तर पूर्णपणे हेच झालेलं आहे आमच्यासाठी, कारण की आम्ही रोज काम करून सुट्टं तेल 10-20 रुपयाचं घेऊ शकत होतो, पण त्यामध्ये पण भेसळ हे करत होते। पण आता सुट्ट्या तेलावर बंदी आणल्यामुळे सरकारने जे भेसळ करतात त्याच्यावरच बंदी आणायला पाहिजे, सुट्टी तेलावर बंदी नाही आणायला पाहिजे। ऐन सणासुदीत लोकांना महागाईच्या झळा बसू लागल्यात। एकीकडे साखरेचे दर गगनाला भिडले असताना दुसरीकडे तांदूळ, ज्वारी, गहू, डाळींच्या दरातही प्रचंड वाढ झाली। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये तांदळाचे दर किलो मागे 15 ते 20 रुपये, ज्वारी, बाजरी, गहू किलो मागे 10 ते 15 रुपये, तर डाळी सुद्धा 10 ते 15 रुपयांनी वाढल्यात। उपवासासाठी लागणारा साबुदाणा सुद्धा किलो मागे 20 रुपयांनी महाग झालाय। पावसाचा लहरीपणा, वाढलेले वाहतुकीचे दर, उत्पादनात घट या सगळ्या कारणांमुळे सर्व पदार्थांचे, वस्तूंचे दर हे गगनाला भिडू लागले आहेत। ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढलाय, एक्सपोर्ट वाढली आहे, त्यामुळे सगळं दर म्हणजे बेसिक आयटम जे स्टेपल फूड लागणार आहे त्याचा दर वाढलाय। तांदूळ पण वाढले, 10 रुपये पहिले वाढले होते, आता अजून 2-4 रुपये वाढले। बासमती म्हणजे साधारण 10 ते 15% वाढ आली आहे सगळ्या वस्तूमध्ये, बेसिक आयटम मध्ये। गहू आणि ज्वारी, बाजरी वाढली, ते पण वाढले, 7-7, 8-8 रुपये ज्वारीमध्ये वाढलेत, गव्हामध्ये 3-3, 4-4 रुपये वाढलेत। म्हणजे सगळी वस्तू थोडी वाढलीच आहे, आता कमी काय नाही झालं। सर्वसाधारण लोक जे घेतो खातो त्या प्रमाणे तर वाढलेलीच आहे सर्व गोष्टी। आज तांदूळ घ्यायला गेलं तर तांदूळ बघायचे 50 रुपये होते, त्या 60-70 रुपये झाले। लोकांनी खायचं काय, कशा पद्धतीने राहायचं? रोजचं बजेट कोलमडलेलं गेलं, सर्व बजेट नाही कोलमडलेलं आहे, जास्त कोलमडलेलं आहे।
दरम्यान आपण जाणून घेऊया की धान्याच्या दरांमध्ये किती रुपये वाढ झाली. कोलम हा सध्याचा दर तसा पाहिला तर 50 ते 100 रुपये झालाय. बासमतीचा दर हा 100 ते 140च्या घरात पोहोचलाय. इंद्रायणी देखील 80 ते 90च्या घरात पोहोचलाय. तर आंबे मोहरासाठी सध्या 180 रुपये इतका दर मोजावा लागतोय. तर धान्याचा दर पाहायचा झाला तर आधीच्या तुलनेमध्ये ज्वारी 60 ते 70 रुपये किलोवर पोहोचली. बाजरी 50 ते 55, गहू 45 ते 70 रुपये, साबुदाणा 100 ते 110 रुपये, तर पोहे हे 55 ते 60 रुपये किलोच्या घरात पोहोचले आहेत. तर डाळींचा दर पाहायचा झाला तर तूर डाळी 130 ते 140 रुपये प्रति किलो मिळते. चणा डाळ 80 ते 85, तर उडीद डाळ 140 ते 150 रुपये किलोनं मिळत आहे. वळूया पुढच्या बातमीकडे.